मित्रांनो, मी विशाल पाटील पुन्हा एकदा आपलं डिजिटल स्टोअर .in या ई लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या ट्युटोरियलच्या माध्यमातून आपल्याला फेसबुक आणि इंस्टाग्राम पेड ॲडचं इंट्रोडक्शन बघायचं आहे। म्हणजेच फेसबुक कंपनी किंवा इंस्टाग्राम कंपनीला आपण पैसे देऊन आपली ॲड आपल्या जास्तीत जास्त इच्छित ग्राहकांपर्यंत म्हणजे टार्गेटेड ऑडियन्स पर्यंत आपण आपली ॲड जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकतो। म्हणजे एक एक्झाम्पल जर मी म्हटलं तर या ठिकाणी आपण नंतर तर बघायचंच आहे, पण एक एक्झाम्पल म्हटलं तर फेसबुक आणि इंस्टाग्राम कंपनीला आपण पैसे देऊन आपली ॲड जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकतो। की समजा सुरुवातीला जर बिझनेस आपल्याकडे नवीन असेल आपला आणि जर आपल्याकडे टार्गेटेड कस्टमरचे, मग तुमचा बिझनेस कोणत्याही कॅटेगरीतला असू दे, तो सर्व्हिस सेक्टर, मॅन्युफॅक्चरिंग, रिटेलिंग, होलसेलिंग किंवा सर्व्हिस सेक्टर, कुठल्याही कॅटेगरीतला बिझनेस असू दे, तर सुरुवातीला आपल्याकडे नवीन ग्राहकांचे कॉन्टॅक्ट नंबर्स, फॉलोअर्स आपल्या फेसबुक इंस्टाला नसतात। मग आपल्याला क्विकमध्ये पोहोचायचं असतं, फास्टली पोहोचायचं असतं। मग आपल्याकडे एकच पर्याय राहतो, ते म्हणजे पेड ॲड, म्हणजे आपण त्याला म्हणू बूस्टिंग ॲड किंवा ॲड प्रमोटिंग। तर हा पार्ट आपल्याकडे राहतो। तर यामध्ये ॲड लावत असताना आपण बेसिकली पेड ॲड 3 प्रकारच्या फेसबुक इंस्टाला लावू शकतो। म्हणजे इमेज ॲड लावू शकतो, कार्सोल ॲड लावू शकतो, व्हिडिओ ॲड लावू शकतो। बघूया आपण इमेज ॲड म्हणजे कशा पद्धतीने बघा। आता या ठिकाणी नॉर्मली जर आपण बघितलं तर इथं बघा स्पॉन्सर्ड, बऱ्याच वेळेला तुम्ही फेसबुक किंवा इंस्टाग्राम यूज करत असताना अशा प्रकारच्या स्पॉन्सर्ड ॲड तुम्ही बघत असाल। तर या ठिकाणी अशी इथे इमेज ॲड दाखवलेली असते आणि त्याच्या खाली कोणत्याही प्रकारचं एक बटन असतं। ओके, त्यानंतर परत व्हिडिओ ॲड जर आपण बघितला तर या प्रकारची इथं स्पॉन्सर्ड ॲड असं लिहिलेलं असतं आणि त्यानंतर आपण इथं व्हिडिओ ॲड बघतो आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं त्याच्या खाली एक सेंड व्हॉट्सअप, सेंड मेसेज, कॉलचं बटन, असे वेगवेगळे बटन तिथं सेट केलेले असतात। त्यानंतर तुम्ही कधी बघितलंय का बघा, पेड ॲड वरती जर आपण क्लिक केलं, बघा मित्रांनो, पेड ॲड वरती जर आपण क्लिक केलं म्हणजे पेड ॲड म्हणजे स्पॉन्सर्ड ॲड, म्हणजे ज्या ठिकाणी फेसबुक इंस्टाला पेमेंट देऊन अशा प्रकारची इमेज ॲड दिली जाते, अशा प्रकारची व्हिडिओ ॲड सुद्धा आपण बघतो किंवा व्हिडिओ वगैरे बघत असताना मध्येच एखादी स्पॉन्सर्ड ॲड आपल्याला दिसते। तर अशा प्रकारची आपली सुद्धा ॲड आपल्या इच्छित ग्राहकांना दिसली पाहिजे। त्यानंतर मग ही व्हिडिओ ॲड असेल, ही सिंगल इमेज ॲड असेल आणि त्यानंतर ही कार्सोल ॲड म्हणजे स्लाइड असतात अशा वेगळ्या प्रकारच्या, म्हणजे तुम्ही मिनिमम 10 स्लाइड ची ॲड लावू शकता। या ठिकाणी इथं स्पॉन्सर्ड ॲड असं लिहिलेलं आहे आणि या ठिकाणी जर आपण तर नॉर्मली इथं कार्सोल दिलेला आहे, म्हणजे अशा आपण 10 कार्सोल स्लाइडची ॲड लावू शकतो। आता कधी बघितलंय का बघा, एखाद्या पेड ॲडच्या बटनला क्लिक केले की डायरेक्ट व्हॉट्सअपला मेसेज जातो, एखाद्या पेड ॲडच्या लर्न मोरला बटनला क्लिक केले की त्यांची वेबसाईट ओपन होते, किंवा कधी कधी बघितलंय का बघा, फ्लिपकार्ट किंवा अमेझॉनच्या यासारख्या ब्रँडेड कंपन्यांच्या जर आपण ॲड बघितल्या तर त्याच्यावरती शॉप नावचं बटन असतं, शॉप नावला क्लिक केले की फेसबुकवरून रिडायरेक्ट वेबसाईट वरती होतं। येस, आणि सगळ्यात महत्वाचं जर तुम्ही बघितलात, सगळ्यात महत्वाचं जर आपण बघितलात तर एक आपण बारकाईनं बघितलात तर बघा, तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे तर त्याच प्रकारच्या त्याच्या रिलेटेडच, त्या इंटरेस्ट रिलेटेडच, म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे त्या इंटरेस्ट रिलेटेड आपल्याला फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती पेड ॲड दिसतात। जर समजा तुम्हाला आयुर्वेदामध्ये इंटरेस्ट असेल तर आयुर्वेदाच्या रिलेटेड ॲड दिसतात। जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर त्याच्या रिलेटेड ॲड दिसतात। जर तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्हाला त्याच्या रिलेटेड ॲड दिसतात। जर तुम्हाला इंटिरियर डिझाईनच्या रिलेटेड इंटरेस्ट असेल तर तुम्हाला त्याच्या रिलेटेड ॲड दिसतात। एनिथिंग, जर तुम्हाला ज्वेलरीमध्ये जास्त इंटरेस्ट असेल तर तुम्हाला त्याच्या रिलेटेड ॲड दिसतात। तसंच आपलाही बिझनेस अशाच लोकांना दिसला पाहिजे ज्यांना माझ्या बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे। आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची एक मी आनंदाची गोष्ट आपल्या सर्वांपुढे सांगेन की सपोज करा, एक सपोज करा, जर मी फेसबुक कंपनीला म्हटलं बाबा मी तुम्हाला पर डे 100 रुपये देतो, बघा मी पर डे 100 रुपये देतो, माझी ॲड एनिथिंग, माझी ॲड मी जिथं राहतोय, फॉर एक्झाम्पल मी तासगाव मधील आहे, तासगाव सांगली मधला आहे, तर मी ज्या ठिकाणी तासगावला राहतोय तर तिथून ज्या ठिकाणी माझं ऑफिस आहे तर त्या ठिकाणावरून माझी ॲड बरोबर 15 किलोमीटर एरिया दिसली पाहिजे। ही ॲड वयोगट फक्त एनिथिंग 22 ते 45 या वयोगटाला दिसली पाहिजे। ही ॲड फक्त मेल लोकांना दिसली पाहिजे किंवा फिमेल,
किंवा मेल आणि फिमेल लोकांना दिसली पाहिजे. ज्यांना डिजिटल मार्केटिंगमध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना वेबसाईट डिझाईनमध्ये इंटरेस्ट आहे, अशाच लोकांना ॲड दाखव. मग फेसबुक म्हणतं ठीक आहे, तुम्हाला तासगावपासून 15 किलोमीटर एरियामध्ये वयोगट 22 ते 45 मेल आणि फिमेल अशा लोकांना ॲड दाखवायच्या ज्यांना डिजिटल मार्केटिंग सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये इंटरेस्ट आहे, आणि तुम्ही मला पर डे 100 रुपये दिले तर मी पर डे सर्वसाधारणपणे तुमची ॲड कधी 2000 लोकांपर्यंत पोहोचवेल, कधी ॲड मी तुमची 5000 लोकांपर्यंत पोहोचवेल, कधी पर डे मी तुमची ॲड 12000 लोकांपर्यंत पोहोचवेल. असं फेसबुक म्हणतं. मी पुढे जाऊन तुम्हाला हे खरं इंटरेस्टिंग बाब दाखवणार आहे. मग तुम्ही म्हणाल सर असं कसं काय होतं की कधी पर डे 100 रुपये 2000 लोकांपर्यंत, कधी 5000, कधी 12000 असं का होतं? तर या ठिकाणी तुम्ही ॲड लावताना त्या ॲडचा इंटरेस्ट म्हणजे त्या ॲडचं टाईप काय घेतलाय, म्हणजे तुम्हाला कॉल आले पाहिजे, तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज आले पाहिजे, तुमची ॲड नुसती जास्तीत जास्त पोहोचली पाहिजे, तुमची ॲड एका व्यक्तीला किमान 2 ते 3 वेळा दिवसात दिसली पाहिजे, जास्तीत जास्त तुमच्या ॲडला नुसत्या लाईक कमेंट शेअर आल्या पाहिजेत, नुसते तुमचे फॉलोअर्स वाढले पाहिजेत फेसबुक इंस्टाचे. तर याच्यावरती डिपेंड राहते की पर डेला तुम्ही किती रुपये अमाऊंट दिली, आणि उदाहरणार्थ 100 रुपये अमाऊंट दिली तर तेवढ्या लोकांपर्यंत पोहोचेल. म्हणजे त्या ॲडच्या टाईपवरती डिपेंड राहतं. म्हणजे वरच्या बाजूला तुम्ही इथं ॲडचा टाईप कोणता घेतलाय त्याच्यावरती डिपेंड राहतं की 100 रुपये त्याच्यावरती डिपेंड राहतं की 100 रुपये 2000 लोकांपर्यंत पोहोचणार का 5000 लोकांपर्यंत का 500 रुपये. पर डे जर तुम्ही 500 रुपये ठेवलं तर पर डे 500 रुपये 12000 लोकांपर्यंत पोहोचणार का 5000 लोकांपर्यंत. हे त्या तुम्ही जो गोल काय सिलेक्ट केलाय, म्हणजे तुम्हाला कॉल आले पाहिजेत का व्हॉट्सअपला मेसेज आले पाहिजेत, म्हणजे तुम्ही गोल काय सिलेक्ट केलाय त्याच्यावरती ते डिपेंड राहतं. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आजच्या या इंट्रोडक्शन व्हिडिओच्या माध्यमातून फेसबुक पेड ॲड म्हणजे नेमकं काय आणि पेड ॲड कशी असते दिसायला तर हे आपण बघितलं. मी म्हटल्याप्रमाणे बेसिकली कार्सोल ॲड, सिंगल इमेज ॲड, व्हिडिओ ॲड आणि प्रत्येक ॲडच्या बघा ना तुम्हाला सुद्धा ज्या वेळेला ॲड दिसते त्या ॲडच्या वरच्या बाजूला स्पॉन्सर्ड असं लिहिलेलं असतं, आणि तुम्हाला अशाच ॲड दिसतात तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे. म्हणजे बघा ना की तुम्हाला नको असताना सुद्धा तुम्हाला ज्या गोष्टीत इंटरेस्ट आहे त्या गोष्टीची ॲड दिसते. एक एक्झाम्पल म्हणून सांगतो. समजा मी माझं इथं फेसबुक वापरत बसलोय, बघा आता गंमत. इथं बघा आता या ठिकाणी हे माझं स्वतःचं वैयक्तिक फेसबुक आहे, मी इथं यूज करत बसलोय. तर या ठिकाणी इथं स्पॉन्सर्ड ॲड बघा. आता मला डिजिटल मार्केटिंगमध्ये इंटरेस्ट आहे तर फेसबुक आणि व्हॉट्सअप मार्केटिंगची ॲड दिसली. समजा मला टेक्नॉलॉजीत इंटरेस्ट आहे, वेगवेगळ्या डिव्हाइसमध्ये इंटरेस्ट आहे तर मला त्याच प्रकारची मला ॲड दिसली, कारण मी एक डिजिटल मार्केटर आहे, मला टेक्नॉलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे तर बरोबर मला तीच ॲड दिसली. असंच आपल्या सुद्धा बिझनेसची ॲड त्याच लोकांना दिसू शकते ज्या लोकांना आपल्या बिझनेसमध्ये काय इंटरेस्ट आहे. या ठिकाणी बघा मी फेसबुकला इथं वापरत बसलेलो, लगेच मला इथं स्पॉन्सर्ड ॲड दिसली टेक्नॉलॉजीची, आणि लगेच त्याच्या खाली कुठलं बटन आलं, लर्न मोर. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मग तो रिपोर्ट कसा असतो, किती रुपये गेल्यानंतर किती लोकांपर्यंत ॲड पोहोचती, तर हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ॲज अ इंट्रोडक्शन पर्पज मी तुम्हाला दाखवतोय. तुर्तास आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.